तर मित्रांनो कालच्या आजी आल्या, आजी करून टाकल्या व्हायरल कालच्या ब्लॉग मध्ये. तर आजीला गावातली रिएक्शन विचारूया. राजे कालचा व्हिडिओ बघितलं काय कोणी कोणी? बघितलंय बाबा, सगळी म्हणते ते आता जा. काय कराय ऍक्टिंग कराय तुम्ही बघितलं का नाही? बघितलं की बा, असं आहे, भारी वाटलं का? भारीच वाटलं मला. म्हणते ती बैलाचा नाद बरा का किंवा बनल्यानं मला म्हणते ती बिकार चोट म्हणलेलं ती म्हणते. कावलीत काय? कोण कावलं? सुबिया. शिप्या शिप्या ओळखीचा आहे, माझं नाव सांगितलं नाही, ओळखीचा म्हणलं का नाही? तुझं नाव मला माहित नाही, मी काय सांगू आता. आता व्हिडिओ केले बघितले असेल ते. बघितल्यावर सकाळ सकाळ निजून उठलो तर म्हटलं तू कशाला गेलीस तिकडे. बर म्हणताना मी म्हणलं काय म्हणले? बड बोलले असला नाटक. कावलावी इथून मग कावलावी. शुभम भाई आपला बैलाचा नाद पण चांगला आहे, पण नाद चांगला आहे. आजी असू दे कॅमेरा पुढे भारी बोलली. आजी लय व्हिडिओ बघितला, आता त्याचे बी पैसे मिळणार मला. व्हिडिओ बघितले तुला जरा देतो त्यातलं व्हायचं. कवासा किती मिळते त्याच्यावर? आता अजून मॉनिटाईज व्हायचं. किती देऊन देते? मला द्यायचं ₹1,00,000 द्यायचं. माझं हिट करून घेतली. ₹1,00,000 का? मावशी लागल्या ₹1,00,000 महाग आहे. आता आज शूटिंग सपल, बघूया आजचं नियोजन कसं कसं. मग कालचा कलाकार गावला की व्हिडिओ बनवायचा. बघू, चल बाय बाय. तर संध्याकाळचं खाऊ वाटत माणसाला. आणि यांची बिर्याणी 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 तेवढं काम आहे आजी बिर्याणी खायसारखं. मसाला बिर्याणी एवढं एवढं एक पीस असतो. 1-2 बरं असतो. ती तर 4 कोंबड्यांचा आहे तो पीठ. एका नव्हे तू सांगायला लागला मला रोज जर दिले तर मी रोज खाईन. वाघ ना वाघ, जाग्यावर 2 भाग. हो, आमच्या रीत्या पण तसंच आहे. त्याला रोज मटणच कालवून दिलं. आहे सुकटा बोंबील ही सारखी सुक्क कोंबड्याचं मटण. आणि बकर म्हणलं म्हणतो आवडत नाही ती. बकर नाही का वाटत आत्ताचे पोरासनी. कसे ती इंजेक्शन दिलेल्या कोंबड्या गोड लागतात. कोणाला ऐकायला सांगत जायला तिकडं हे तर तेवढा काळ डोसक खांडी ती पळती आडवी तिडवी. आडवी पळायची नाही नीट मागच्या लाल शर्टाचं काढा, लाल शर्ट आहे बघा. ओय मामा नाही, मला पिक्चर मधून काढून टाकतील आराडल्या नाही. तर आजी म्हणते मटन चिकन खाऊन तोंडाला कटाळा येत नाही. आज ना वाघ आहे, मटन खाणार नाही तर मग काय खाऊन दे. रिशनिंगचं तांदूळ कंट्रोलचं गहू कुजलेलं आणि समाज गोरगरिबाचा आहे. पैसे मिळवणारे माणसं नव्हतं. आम्ही शेती स्वतः करतो. म्हातारे आम्ही भात पेरतो, गहू सगळं आमचं घरचं असते. जमीन आहे मला सगळी मिळून किती माहिती का 12-13 एकर असतात. भाऊ किती आहे? एकट्याला नाही, जॉईंट आहे म्हणजे आम्ही एकत्र आहे. चुलती फुलती सगळी 4 जण आम्ही. वेगळं राहिलेलं नाही का? वेगळं राहत हे नाही. असं काम खायला लागतं एकट्याला. सगळं बोलते नाही हे बोलत असं सांग. नाही बाबा मी नाही बोलत. नाही, पण म्हातारे कसं आहे एकटं राहणं, एकत्र याची ताकद वेगळी आहे इतकी आहे की नाही. पहिली माणसं सगळी एकत्रच होती का नव्हती? त्यांच्याकडे एकत्रच होतं, ही बी होतं. मग आता एक नारळ म्हणून आला की दुसरे काय म्हणलं? दुसरी आहे ती काय बायका उभा राहिलेली असते. बायकांचं कर, तुमची करेल बॅटरी घेऊन आली असताय काय घेते काय? तुम्हाला तुम्ही केलं काय का ऍक्टिंग? होम मिनिस्टर नाही नितीन गवळी, हा त्याच्यावर मी डान्स केला सगळा. होम मिनिस्टर वर नितीन गवळी नितीन गवळीवर कवा जवानी आता यात्रा टायमात आमच्या रेटरेच असं करताय. डान्स कवा केला? 2 टाइम डान्स केला. कुठला आहे तुम्ही? आम्ही इथलं रेटरेच. रेट्रेस मग काय एवढं रातच बघायला नाव आहे तुम्हाला? होय. कुठला आहे तुम्ही? इथलं रेट्रेस कुठं राहतं? म्हातारी गायक पण आहे, पण चालू करायचं आहे बॅटरी घेऊन. होय लांब आहे कुठं राहत हे लोक
जेवण काय केलं जाऊ सकाळच्या आलो यांच्या बरोबर ह्यांनी नुसती जेवण आता निघते बाळा बिर्याणी दिल्या मला काय नुसती बिर्याणी करायला ह्यांनी दिल्या बिर्याणी नुसती मला राहिले भुका जेवण केलं की नाही जेवण निघते मी नाही केलं नाही बघायला आणि तुम्ही जेवण केलं नाही घरात खायला जेवण 2 वाजता खाल्ली आता गरा करायचा घरा चालत नाही दिसते काय तो घरा करणार उजेड बघू सोडा उजेड काय आहे ही उजेड पडतो डोळ्या म्हणून मोबाईल धरलाय आडवा बाकी एकटंच असतं घरात होय. नाही बाबा नाही आमच्या घरला येत नाही रे बाबा आमच्यात म्हातारी नाही कोण म्हातारी आमच्यात म्हातारा आवड तुम्हाला आमची म्हातारी होती की नाही कोणत्या गावा वाघवाडीची वाडीची येता का आमच्या घरात म्हातारी नाही पण फरशी पुसायला ना बांगला बांधला ए बाबा सरपंच अहो सांभाळतो तुम्हाला मला नाही ग बाबा आमचा सरपंच मला लावून द्यायचा कुठला बाई बांगला बांधा पण राहतील ना आमच्यात म्हातारी नाही काय बघितलं मला करायचं हा यश दिवस काढले तर बघितलं कुठं राहताय सा ऍक्टिंग येते काय तुम्हाला ऍक्टिंग येईल काय म्हातारीची आता कुठलं गाणं म्हणताय सा तुम्ही आम्ही दोघं दिसतो का बघा फ्रेम मध्ये म्हातारी अगे म्हातारे ऍक्टिंग करूया तर बघा कॅमेरा काढल्यावर म्हाताऱ्या माणसाने जुन्या माणसाने डोक्यावर पदर घेतला याला म्हणायचं संस्कार आणि आत्ताच्या कुठलं म्हणा येत छबीदार छबी ताऱ्यात तवी कशी सोंगणी छम छम बजरंग गावात चालली सभान बघन बघन भक्ताशा कशाला पेचच निशान वागन बघन आणि दोनच कडे कारण कुठं शिकला असा गाणी आम्हाला येत नाही ते हा आम्हाला येत नाही ते आपण हे नवीन मधलं गाणं आहे कुठं शिकला असा हा म्हातारी ऐशी वर्षाची म्हातारी वैसाळती 16 80 वर्षाची आई म्हातारी वैसाळती 16 कसं डोळा लई प्रीत झालं आता सांगत नाला अंधळाच मारतय डोळा आंधळा डोळा मारते म्हातारी नाद आहे तुला धरल्यात जवळ मी तुहार मतान काळी तुटतय काही बघतोस तू माझ्याकडे काही बघतोस तू माझ्याकडे आमदार रडतच वाटतय मी तुहार कमतान काही बघतीस तू माझ्याकडे काही बघतीस तू माझ्याकडे वाटतंय म्हातारे आमदार होत्यास का खासदार होत्यास आमदार तुम्ही काय होता का रे हा तुम्ही होताय ह्याला बी दारू पाजल्या मला बी दारू पाजल्या दारू चांगली का वाईट आहे म्हातार तुझ्या दृष्टिकोनात तुझ्या दृष्टिकोनात माझा दारू गोड वाटत नाही का ते आता बसला लाईट बोलतोय म्हणून बोलतोय मी नाही दारू पित आजी मी पण ह्यानी मला पाजल्या ऍक्टिंग करायला आता दारूची ऍक्टिंग करायचं ऍक्टिंग म्हटलं करायला दारू पाहिजे का नाही तर तेवढ्या पुरती पुन्हा नंतर त्याचं नाव काढायचं नाही का हा हा डोळे लाल त्याचं काय करायचं हा डोळे लाल आहेत अजून त्याचं काय करायचं डोळं लाल मग दारू ते डोळं लाल आहे आता ते उतरा कवा उतर कोराच्या त्यामध्ये उतर म्हातारे हळू बोल हळू काय लगीन करायचं आहे स्थळ आहे काय 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 12 तास येणार आहे का नाही हा तर माझं लगीन करायचं स्थळ आहे काय काय हा तर म्हातारे आमचा तरी पिक्चर येणार आहे उद्या
कवा उद्या बघायचं दिसतं का डोळ्यानं? मला काय झालं डोळ्याची काय दिसतं ही किती आहे? 2 आणि ही 3 तीन कुठलं हे कर. त्याच्याने उठवर लाईट पडून मी म्हणा. तर म्हातारे आता तुझा व्हिडिओ टाकणार आहे. कोण नाही करत बघा व्हिडिओ, एकटीच असतेच मी. त्याला जर साईडला काढलं लाईट पडून झाल्या त्याला जरा पुढे सर म्हणा. तर म्हातारे गाणं म्हणतेच खरं, पण टॉपचं गाणं म्हणतेस. वय किती आहे म्हातार तुझं? 80 वर्षाची म्हातारे 3 गाणी म्हणली जागी विषय टॉपचा आहे. कुठली गाणी? सोशल मीडियावरलं याचीला मोबाईल म्हातारे कुठं ऐकलीच म्हातारे गाणी? उमेदवारच ती मी भरलं तुझं वार कुठं गाणं ऐकलंस? आमच्या गावात ऐकून गाणं मला नाही ऐकलं. भरलं तुझं वार ग मी तुझा उमेदवार गाणं म्हणले आजी. मन की आजी म्हातारे तुला एक प्रश्न विचारू का? एक प्रश्न विचारू का? खरं उत्तर सांगाय. शेती करतील त्यासनी पुरी का दिना झालीत माणसं? त्यासनी सर्व्हिस वाढ पाहिजे का? आता आम्ही शेती करतो तिने काय करायचं? आता त्याला काय करायचं? आपलं तगदेर तगदी घेतली तर करणी, नाहीतर मग काय एखादी आली तर ठेवायची. पण आता सगळी जर नोकऱ्या गेली तरी शेती करणार कोण? कोणतरी गेलीच पाहिजे शेती. हो कीर्ती मग खाणार काय सगळी? घरात चांगलं आहे म्हणल्यावर त्या लोकांनी पोरीच कळायला करायचे पाहिजे. लग्न, पण घरातलीच करून देणार. पोरीने करायचे लग्न पण घरातली करून देत नाही. तर काय का सांगायचं? बरं? तुमच्यासारख्या म्हातारे म्हणतात नको बाय करू शेती, मी शेतकरीला केली. तुमच्यासारखे म्हातारेच करून नाही नाही देणार. करायला पाहिजे. शेतकरी ज्याला लेखत नाही द्यायचे त्याने विचार करून घरात चांगलं आहे म्हटल्यावर करायला पाहिजे. हा? मग काय तर सौरा किती मिनिटं झाली? हा? 7-8 मिनिटं. तर आता आपल्याकडे पाटील आल्यात. म्हातारीने गाणं म्हटलं. पाटील इकडे या. पाटील आमच्यात आम्ही. तुमचंच आहे. तर मित्रांनो आजी संग गप्पा मारून भारी वाटते. आजीला भारी, आजीला घरला नाही यावं वाटते मला. तर आमच्यात घरला पारुबाई येत होती का ना तुमच्याला? पारू मागे येत होती. त्यांची कोण तुम्ही? पाहुणे पाहुणे मी. तुमच्या काळात कुठलं पिक्चर हा? पिक्चर कुठला आवडायचं तुम्हाला? हिरो तसं काही लाभ नाही आम्हाला. पहिलं आमच्या दारात आम्ही पिक्चर ठेवला होता. 16 वर्षी पोळी हा आणि दादा खोडक्यात. बर पळवा पळवी. हा पळवा पळी तिला वर्ष झाली पडद्यावर ठेवला होता. आमचा मालक होता. सर डॉयला घेतलेत काय तिथे? तिथे डॉयला घेतलेत काय? काय मला समजलं. मी माईक होता माझे. आता एडिटिंग करतात एडिटिंग करतात होय एडिटिंग करताना आता हे विचारायला पाहिजे देशनी. हो डायरेक्टर साहेब जरा थांबा. मित्रांनो रात्रीचे 2 वाजले रात्रीचे आणि आत्ता जेव्हा बसली तुम्हाला अशी म्हातारी बोलली. कसं वाटलं तुम्हाला? असे वेगवेगळ्या माणसांचं म्हणजे जी कॅमेरा सोशल मीडियापासून लांब आहे त्यांच्या कॅमेरा पुढच्या रिॲक्शन यासाठी मी या वयस्कर माणसांच्या मुलाखत घेतो. आता शूटिंग आपलं रात्री 2 वाजता संपले. निम्म्या रात्री काय आत्ता जेवायला लागली. श्रावण झाले कठीण डॉग झाले असं खाते. माग दिदी आहे बघा त्यांचं एक घर आहे. त्यांचा सपोर्टला भार आहे. आता मसुरा रोटी आहे का तरी खायला लागली वाळलेल्या रोटीला. आता जेवतून आपल्या कलाकारांची गाडी घेतो शेवटची भरला जातो. चलो तर मित्रांनो आता आढावा तिळवा मसुरा रोट्या वाटल्या त्यांनी बार. शिव काय थांबला नाही आज घेऊन बसलाय डेरका बघा. भात बघून काय घावल ते आणले. तर आता येऊन आम्ही बसलेला आहे इथं. आपलं मेकअप मॅन दादा मामा. तर ह्यांनी म्हणजे तुम्हाला सांगाय म्हणजे एवढा अभिमान असल्यावर वाटतंय की यांनी मोठमोठ्या कलाकारांचं मराठी तमिळ सगळ्यांचं मेकअप केलेलं आहे ती मामा. आणि हे आपल्या सासवडच्या हिरोईन म्हणजे यांचा मेकअप चालू आहे. लास्टला सिरीज झाली आमची म्हणजे आता संपणार आहे आमचं शूटिंग. रात्रीचं 2 वाजून गेल्यात. जेवाय बसलेलं तेव्हा 2 वाजले. आता जेवण झाले 1:30-2:30 वाजले म्हणजे अर्धा तास जेवत होतो. पण रोटीच तुटते ना कापून अशी तोडून खाली.
तर ही मुंबईतनं आल्यात काय लाईट बंद करा. पुण्यासनं आल्यात आपल्यावर पाडा लाईट पाडायचे का पुण्यासनं चांगलं दिसतं कसं काय आलाय आम्ही आलो बघा तुमच्या सगळ्यांची मदत करायला. आता कसं आहे शॉर्ट फिल्म आपलीच तर बघा मध्ये अडथळा आमच्या येते बसणार ही बी बसणार तरी बी आम्ही व्हिडिओ करणार. व्हिडिओ झाले पण कसं आहे काम आधी महत्वाचे असतात. ते केले तर शॉर्ट फिल्मला रंगत येणार आहे आणि ती रंगत येण्यासाठीच आम्ही चिंचवडवरनं ईश्वरपूरला आलो. ईश्वरपूरला आमचे मित्र भैयाचे सगळे ब्लॉग्स बघितले आम्ही. भैयाचे ब्लॉग लय भारी आहेत बरं का. त्याच्यानंतर आमचे साईड कॅरेक्टर ह्यांचे बी बाबा ऍक्टिंगला तोडच नाही द्यायचे अजिबात म्हणजे अजिबात. त्याच्यानंतर मागं आहेत आपल्या ऋतुजा मॅडम क्लासिक आणि एकदम सिम्पल एलिगंट ऍक्टिंग करतात. एक कलिंगड खरंच बरं कलिंगड ऍक्टिंग करतात. ह्यांच्याबद्दल सांगावायचं हे आपले मेकअप मामांनी तोंडातून शब्द जरी काढलेला नसन का त्यांचं काम लय बोलतंय लय म्हणजे लय. आता इथं जेवढ्यांचे मेकअप झालेले आहेत जेवढे स्क्रीनवरती दिसणार आहेत आपल्या मूवीमध्ये दिसणार आहेत सगळ्यांचे मेकअप मामाने केलेले आहेत आणि एक नंबर मेकअप करून सगळ्यांना एकदम देखणं बनवून टाकलंय मामाने. मामा थँक्यू सो मच. आणि आपला मूवी रिलीज झाल्यावर सगळ्यांनी मूवी नक्की बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा लवकरात लवकर मूवी व्हायरल झाला पाहिजे आणि आमच्या सगळ्यांची जिंदगी सेट झाली पाहिजे. एलूर प्रोडक्शन एलूर फिल्म्स प्रोडक्शनला आपलं मूवी येणार आहे युट्यूब चॅनलला. सगळ्यांनी बघा सबस्क्राईब करा चॅनलला आणि फिल्मला लाईक करा. आता त्यांचं बोलणं काल नसेल का तर जरा वेगळा ट्यून आहे. तर मग मी सांगतो आपल्या भागात एलूर फिल्म प्रोडक्शन हे यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला आत्ता जावा. आत्ता जर व्हिडिओ बघितलास तर आत्ता लगेच बंद करा माझा व्हिडिओ आणि जाऊन आधी त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत मागे येऊन माझा व्हिडिओ बघा. नाही सबस्क्राईब करून लगेच ठेवशील. आणि आपल्या मातीतला आहे इकडं बाहेर बी पुण्या बिनाचं नाही आपल्या मातीतला आहे आपल्या सांगली जिल्ह्यातला आहे. त्यामुळं सबस्क्राईब तुम्हाला माहिती करायचं आहे का नाही कोल्हापूर सांगली जिल्हा तुम्हाला माहिती मला करा ह्याला बी करा त्यासनी बी करा. असं बोलू नका नाही तर पुणेकर सबस्क्राईब करायची. पुण्याची आहे बघा. आताही म्हणणार तोंडाला असं का झाले तर हिंनी केलाय मेकअप नाही माझा अवतार केलाय. गुन्हा पटलाय. तर आता तुम्ही द्यायला हे करून ठेवा. आणि आम्ही इन्स्टाला म्हणजे आम्ही प्रोजेक्ट पडणार आहे त्याचं आम्ही आधी इन्स्टाला आम्ही सांगेनच किती तारखेला पडणार आहे सगळं. तर तुम्ही आत्ता जावा. आत्ता लगेच जायचंच बघताय काय जावा लवकर आणि सबस्क्राईब करा. आणि आता मी थांबतो यूट्यूबचा ब्लॉग. आणि ती म्हातारी मगाशी जी बोलली त्याच्याबद्दल 4 ओळी सांगा का. तर 80 वर्षाची म्हातारीनं 3 गाणी म्हणली बिन श्वास घेता. तर कसं वाटलं सांगा ब्लॉग. तर नमस्कार, जय महाराष्ट्र, जय जवान आणि जय किसान. गुड नाईट. अभी 3 बजे है रात्रि की मध्यरात्रि के तो जाओ झोपो.